नमस्कार. मी पूजा अजित सावंत शब्दतरंग या यूट्यूबच्या माध्यमातून मेघदूत भाग 4 घेऊन आले आहे, ज्यामध्ये डॉक्टर संगीता बर्वे यांच्या पुस्तकातील नल दमयंती आणि इतर कथा या पुस्तकातील मेघदूत भाग 4 आज सादर करते आहे, ज्यामध्ये यक्ष आणि यक्षपत्नी यांचा विरह आणि मग त्या विरहातून चा शेवट काय होतो, किंवा मेघाचं हृदय कसं द्रवतं आणि मग मेघ काय करतो, आणि त्या गोष्टीचा शेवट कसा गोड होतो तो इथे मांडते आहे. इथे यक्ष मेघाला सांगतो आहे, हे सज्जना, मी सांगितलेल्या सगळ्या बारीक बारीक खुणा नीट लक्षात ठेवशील ना. दारावर शंख पद्माची खूण पाहिल्यावर तू माझं घर नक्की ओळखशील. शिवाय तिथं नसल्यामुळे मी तिथं नाही, त्याच्यामुळे ते एकटं आणि बिचारं दिसत असेल. हे बघ, तुला जर माझ्या घरात लवकर शिरावं असं जर वाटत असेल तर हत्तीच्या पिल्लासारखा छोटा हो. आज शिर आणि खेळातल्या पर्वताच्या सोनेरी शिखरावर जाऊन बस. विजेचे चमकदार डोळे काजव्यांसारखे मिचकावत अवतीभवती पहा. तुला एक सडपातळ तरुणी दिसेल, हरणीसारख्या भेदरलेल्या डोळ्यांची, कुंदकळ्यांच्या दातांची, पिकलेल्या तोंडल्यासारख्या लाल लाल ओठांची, कमनीय बांध्याची. ती कोण म्हणून विचारतो आहेस? अरे, तीच तर माझी पत्नी. फार फार सुंदर आहे ती. तुला म्हणून सांगतो, ब्रह्माची सर्वात पहिली अप्रतिम कलाकृती कोणती असं मला विचारलंस तर मी ठामपणे सांगेन, माझी पत्नी. पण सध्या मी तिथं नसल्यामुळे तिचं रूप बदलून गेलेलं असेल. रात्रंदिवस रडल्यामुळे डोळे सुजलेले असतील. गालावर हात ठेवून माझी काळजी करत बसलेली असेल. केशसंभार चेहऱ्यावर उतरलेला असेल, त्यामुळे तिचा चेहरा मेघांनी झाकल्यासारखाच दिसत असेल, उदास, अस्पष्ट. मेघा, माझ्यासाठी ती देवदेवतांची पूजा करत असेल, किंवा माझे चित्र कल्पनेने रेखाटण्यात मन रमवत असेल, किंवा पिंजऱ्यातल्या मैनेला मंजूळ आवाजात विचारत असेल, माझी आठवण येते का म्हणून. किंवा बंधू, यापैकी काहीच न करता मलिन वस्त्र धारण करून हाती विणा घेऊन शांतपणे विरह गीत गात बसली असेल. अश्रूंनी भिजलेले तिचे हात विणेवर फिरत असतील. गाता गाता तिला इतके रडू येत असेल की भ्रमाने तेच तेच आलाप ती सारखे घेत असेल. किंवा मग विरहाच्या पहिल्या दिवसापासून रोज एक एक फूल उंबरठ्यावर ठेवून आता ती ते मोजत असेल, माझ्या येण्यासाठी किती दिवस राहिले आहेत याचा हिशोब ती करत बसलेली असेल. मेघा, दिवस कसाबसा घरातल्या कामांमध्ये संपून जात असेल, पण रात्र मात्र खायला उठत असेल तिला. अर्ध्या रात्रीच्या प्रहरात तू घराच्या झरोक्यावर बसून तिचं निरीक्षण कर. जागरणामुळे डोळ्यांवर झापड येऊन ती जमिनीवर पडून राहत असेल. सर्व विरहिणी पूर्वस्मृतींनी मन रिझवत असतात. थोडा वेळ तसाच थांबून राहा. हळूच माझ्या पत्नीजवळ जा. ती फार दुःखी असेल. एका कुशीवर पडल्या पडल्या आसवे ढाळत असेल. तिची अवस्था तुला पाहून तुलाही रडू आल्याशिवाय राहणार नाही. दुसऱ्याचे दुःख पाहून कोमल हृदयाचा कोणीही करुणेने भिजून जातच असेल ना. मेघा, तू तिथे पोचलास की तिचा डावा डोळा फडफडू लागेल. मग तिला झोप लागलेली असेल तर उठवू नकोस बरं. प्रहरभर थांबून तिचे डोळे उघडले नाहीत तर मात्र तिच्या चेहऱ्यावर बारीकसे तुषार उडवून तिला तू जागा कर. झरोक्यातून तुझ्याकडे ती एकटक पाहत राहील. त्यावेळी तुझी चमकदार वीज लपवून ठेव. मग तिच्याशी बोल. तिला सांग, हे सौभाग्यवती, मी तुझ्या पतीचा प्रिय मित्र मेघ खास तुझ्यासाठी त्याचा निरोप आणला आहे. हे ऐकता क्षणी तिला अतिशय आनंद होईल.
चटकन उठून बसेल, आदराने तुझं स्वागत करेल, तुझे बोलणे एकाग्र चित्ताने ऐकेल. जसे सीतामाईंनी लंकेच्या बंदिवासात हनुमानाचे बोलणे ऐकले होते, अगदी तसेच. प्रिय सख्या, तू तिला माझा निरोप जरूर सांग की तुझा पती रामगिरीच्या आश्रमामध्ये सुखरूप आहे. तुझे कुशल जाणून घेण्यासाठी तो उत्सुक आहे. ज्यांच्यावर अचानक संकट येतं त्यांच्याशी अशाच प्रकारे बोलले केलेले बरे असते बाबा. तिला सांग की दैवाने मार्ग रोखून धरल्यामुळे तो तुला आता भेटू शकत नाहीये. तुझ्या विरहामुळे तो अत्यंत दुःखात आहे. तू देखील दुःखी असशील असे त्याला वाटत आहे. तो तुझे चित्र काढण्यासाठी जेव्हा प्रयत्न करतो त्यावेळी तुझ्या आठवणीने त्याचे डोळे पाण्याने सारखे भरून येतात. त्यामुळे त्याला समोरचे काहीच दिसत नाही. वाटते त्याला असे वाटते हे दिवस या रात्री खूप खूप लहान होऊन पटकन संपून जाव्यात. पण त्याची प्रार्थना कोणालाच ऐकू येत नाही. मेघा, तू हे देखील सांग की तरीही तुझ्यासाठी तो आनंदात राहण्याचा प्रयत्न करत आहे. तूही फार दुःखात राहू नकोस बरं. सुखदुःखे काही कायम राहत नसतात. चाकाच्या गतीप्रमाणे त्यांची गती वर खाली होत असते. मेघा, तू तुझ्या त्या दुःखी वहिनीला व्यवस्थित समजावून सांग. तिला दिलासा दे. तिचे क्षेमकुशल जाणून घे आणि माझ्याकडे परत ये. प्रिय बंधू, करशील ना हे सारं माझ्यासाठी? या कामी तू किती योग्य आहेस हे मला ठाऊक नाही. अरे, तुला चातक पक्षाची देखील भाषा समजते. काही न बोलता तू त्यालाही पाणी देतोस, मग माझी भाषा का नाही समजणार तुला? भल्या माणसांची हीच तर रीत असते बाबा. कोणी काही मागितले तर ते न बोलता फक्त कृती करून दाखवतात. तू तर साक्षात मेघ. मित्रा, एवढं काम करशील का रे तू माझं? आणि मग एवढं काम केलंस की मग मात्र तू तुझं नेहमीचं रूप धारण कर, पावसाचं रूप. आणि मग वाटेल तिथे वाटेल तिकडे तू भटक. मी काही नाही बोलणार तुला. तुझ्या प्रियेपासून विजेपासून तू कधी दुरावू नयेस अशी माझी सदिच्छा तुझ्याबरोबर कायम असणार आहे. यक्षाचे इतके व्याकुळ बोलणे ऐकून मेघाचे अंतःकरण हेलावले. स्वतःच्या मर्जीप्रमाणे रूप बदलणाऱ्या त्या मेघाने मनाशी एक निश्चय केला. तो रामगिरी पर्वताहून निघाला. यक्षाने सांगितल्यानुसार कधी पर्वत शिखरांवर, कधी नद्यांजवळ, तर कधी नगरांमध्ये विसावा घेत घेत थोड्याच दिवसात अलकापुरीत पोहोचला. सोन्यासारखे चमकणारे यक्षाचे घर त्याने अचूक शोधले. हत्तीच्या पिल्लासारखा छोटा आकार, छोटासा तो बनला. छोटं रूप त्याने धारण केलं आणि तो आत शिरला. त्यानं पाहिलं, यक्षाची पत्नी खरोखरच जमिनीवर पडून रडत होती. रडून रडून तिचे डोळे सुजले होते. तिची अवस्था यक्षाने वर्णन केल्याप्रमाणेच होती. मग मात्र त्या भल्या मेघाला राहावेच ना. तिच्या लाडक्या पतीचा गोड निरोप त्याने तिला ताबडतोब सांगून टाकला. पतीचे क्षेमकुशल समजल्यामुळे यक्षाच्या पत्नीला हुरूप आला. भल्या लोकांना एखादे काम सांगितले तर ते अवश्य पूर्ण करतात हे मेघाने तसंच करून दाखवलं होतं, ते सिद्ध केलं होतं. इकडे यक्षाच्या राजाने, कुबेराने देखील मेघाचे बोलणे ऐकले. कुबेराला फार वाईट वाटले. कुबेराच्या मनात यक्षाविषयी करुणा उत्पन्न झाली. कुबेराचा राग उतरला आणि कुबेराने आपला शाप मागे घेतला. रामगिरीवरच्या यक्षाला ताबडतोब अलकापुरीला घेऊन या, कुबेराने सेवकांना हुकूम सोडला. मग काय विचारता,
आनंदी आनंद झाला. यक्षाचे आणि यक्षाच्या बायकोचे विरहाचे दिवस संपले. यक्षाची आणि यक्षपत्नीची भेट घडली. दोघेही पहिल्यासारखे मजेत राहू लागले. या घटनेनंतर कुबेराने त्यांच्यासाठी अशी काही खास व्यवस्था केली की त्यानंतर नखा इतकेही दुःख त्यांच्या जवळपास कधी फिरकूच शकले नाही. अशा प्रकारे मेघदूत याची सांगता आज 4थ्या भागाने इथेच झालेली आहे. मी पूजा सावंत तुमची रजा घेते. आम्ही लवकरच येऊ आषाढी एकादशीला. तोवर लोभ असावा. जाता जाता पुन्हा मनापासून धन्यवाद. आमच्या शब्दतरंग या यूट्यूब चॅनलला तुम्ही सगळ्यांनी शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमचा प्रतिसाद आम्हाला दिवसेंदिवस या कार्यक्रमाच्या माध्यमातून मिळावा. तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला लाभाव्यात एवढीच आशा बाळगते. पुन्हा एकदा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद.